सकाळी निघालेलो 7 वाजता, आता एक्झॅक्ट वाजलेत 11:30च्या सुमारास काहीतरी वाजलेत आणि आता आम्ही आलो इकडे मनकामना टेम्पल. इकडे परिसर तर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे, एकदम मस्त आहे. फक्त विषय असतो तर पहिले तिकीट भेटणार. इकडे तिकीट काउंटर्स पण आहेत आणि तिकीटचे रेट्स पण इकडे दिलेले आहेत. तर ते रेट्स आता मी सांगतो तुम्हाला, 2 मिनिटं दाखवतो लगेच, 5 मिनिटात. काढल्यानंतर इकडे ऑफिसमध्ये एक ऑफिस आहे, ऑफिसमध्ये दाखवायचे तिकीट. त्यानंतर मग आपल्याला हे जे दिसत आहेत तुम्हाला आता येईल एक रोपवे. या रोपवे मधून आपल्याला जायला एंट्री भेटते. इकडे एटीएम वगैरे पण अवेलेबल आहे, बट इंडियन आहेत की नाही ते आपल्याला काय आयडिया नाहीये. आणि वॉशरूम्सची वगैरे पण सोय आहे व्यवस्थित. रेस्टॉरंट पण आहे इकडे. परिसर पण एकदम स्वच्छ सुंदर ठेवलंय. आणि ही आमची गँग, आणि ही इकडे अशी लाईन लागते रोपवेला जायला. हे बहुतेक केसरीवाल आहेत सगळे, त्यांची लाईन लागलेली आहे. आमचा टुरिस्ट गाईड ते काय व्हेरीफाय वगैरे आहे ते करून आलाय आणि पास वगैरे दिल्यानंतर असा एक पास भेटतो आपल्याला. दाखव रे पास, पास दाखव. असा एक विजिटर्स पास भेटतो आमचे हमसफरचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर तिथून. आणि लगेच तिकडून एंट्री आहे आपली. चला हे असं पास भेटल्यावर आपल्याला इकडून एंट्री. 60 आमची गँग निघाले. 60 पुढे आमचे कॅप्टन आहेत आणि ही मागची गँग. मागची पण अशी येते हळूहळू हळूहळू. ही पुढची गँग. आणि इकडे केबल कारचं ऑफिस आहे. पण ऍक्च्युली इकडे वातावरण इतकं चांगलं आहे, स्वच्छ सुंदर. ह्या एंट्री गेट आहे. नेपा टॉप सब ठीक ठाक. समोरच मूर्ती आहे देवीची, लक्ष्मण बाबू श्रेष्ठ. आणि इथे प्रवेशद्वार प्रथम. इकडे आपले तिकीट्स वगैरे स्कॅनिंग आहे ते होणार. आणि ह्या इकडे एक छोटासा वॉटरफॉल. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे जे आहे हे तिकीट आहे. आय ओके. इकडे तिकीट्स वगैरे आहेत ती स्कॅनिंग होते. थोडी लाईन्स पण आहेत. पूर्ण तिकीट घेऊन आम्ही आलोय. पूर्ण लाईन लागलेली आहे. आमच्या पुढे एवढे मेंबर आहेत. त्यानंतर आमचा नंबर लागणार आहे. त्यांच्या तासाभर लागेलच. जय श्रीराम. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र माता दी. महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. इकडे पण आम्ही आलो, जरा मोहल वगैरे केला. आपल्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची पब्लिक पण भेटली सगळी व्यवस्थित. आजी हाय करा. सगळे महाराष्ट्राचे आहेत ना? हाय करा. हाय. सगळी महाराष्ट्राची पब्लिक आहे. सगळे सिनियर सिटीजन्स आहेत आणि आपले पण मेंबर्स आहेत सगळे. आता थोडा आम्ही इथे महाराष्ट्राचे पण आवाज देतो, तुम्हाला समजेल पुढे. थोडा आता आम्ही पण आपल्याकडचा माहोल करतोय. आता बघा आपला महाराष्ट्राचा आवाज. महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. तर हा होता आपला जय. तर हा होता आपल्या महाराष्ट्राचा आवाज. कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बट अजून पण चालू आहे. एकदा माहोल चालू झाला, सगळी महाराष्ट्रीयन पब्लिक आहे इथे. माहोल चालू झाला की चालू होऊन जातो माहोल. त्यामुळे आता आम्ही पण चाललोय पुढे. रोपवेची गाडी आली आमची, चाललोय.
एकदम जवळ आले. आता लाईन आमची झाली आहे, आता संपुष्टात आली आहे. या इकडे हे आहे आणि इकडे असे कटिंग वगैरे करतात काही त्यांच्या सिक्युरिटी रिझन्समुळे. हे झाल्यानंतर आपण पुढे जातो. ह्या इकडे जे आहे ते रोपवेचं इकडे पब्लिक उतरते. जंक्शन काय बोलू शकतो आपण, जंक्शन किंवा काय आहे ते. आणि एकदा काय इकडचं झालं, एका ह्याच्यामध्ये जेमतेम 6 जण बसतात. तर जेवढे बसतात तेवढे बसवतात. 6-7 किती बसतात तेवढे बसतात. आणि तिकीट सांभाळून, आमचं 2 वे तिकीट आहे, तर तिकीट सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. जे रोपवे आहे त्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्ती आहे, म्हणजे लगेच येतात लगेच जातात, काही विषय नाहीये. एकदम फास्ट सर्व्हिस एकदम क्विक आहे. आणि इकडे त्यांचा एक फोटोग्राफर सुद्धा असतो. जर आपली इच्छा असेल तर तो आपले फोटो पण काढतो, असा काही विषय नाहीये. त्याचे काय चार्जेस वगैरे आहेत की नाही ते माहित नाही. बट आमची एक गँग गेली पुढे, आता दुसरी गँग आम्ही तयारीत आहेत, चाललोय. ओके, आमची आता एंट्री होते रोपवे मध्ये. शेठ, आमचे टूर मॅनेजर आणि बाबूजी, खंडूजी, आम्ही सगळे बसलोय व्यवस्थित. यांचा पण एक फोटोग्राफर असतो, ते पण ते इकडे बघ रे, फोटो काढतात मस्त पैकी. ओके, डोर ऑटोमॅटिक आहेत, ऑटोमॅटिक डोर बंद वगैरे होतात, पैसे असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ह्याला स्पीड पण खूप जास्ती आहे रोपवेला. इकडे बघा सगळ्यांनी, सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत. काय नाही. आणि ही खाली नदीचा पण व्ह्यू आहे, दाखवतो. हा व्ह्यू आहे, नदीचा पण व्ह्यू आहे बोथ साइड. आणि एक नंबर व्ह्यू. बसल्यावर आपल्याला असं वाटतं हा मजा आली आहे असं. चांगलं आहे. सगळे मोबाईल मध्येच बिझी आहेत आमचे सगळे पब्लिक. तो शूटिंग काढतोय. अरे गोळा येतो डायरेक्ट. बापरे, हा सीन खूप डेंजर आहे, खूप डेंजर सीन आहे. पोटात गोळा येतो म्हणजे येतो. आणि खूप वरती आहे, किती वरती एक्झॅक्ट ते पण माहित नाही. 3 किलोमीटरचा रोपवे आहे. कंटिन्युअस चालू आहे ते, नंबर वाईज जातात येतात. काय केलं, आकेबंद करलो. हा आमचा बाबू पक्का घाबरतो, डोळे बंद करून ठेवले, पक्का घाबरतो. तो काल घाबरत होता, त्याला खेचत आणत होतं ब्रिज वर, डोळे बंद केले, हवा टाईट झाले. खतरनाक आहे. 2 डोंगर पार करून आता हा एक मेन स्टेशन आलाय. 3 पण किलोमीटर त्याच्यावरून पण अजून एक त्याच्यावरून पण अजून वरती आहे. बापरे, खूप जास्ती, खूप मोठा आहे, खूप मोठा रोपवे. अजून खूपच लांब आहे. खूप लांब आहे. काहीच तिकीट नाही. चल, आणि तिकीट पण एकदम अफोर्डेबल रेट आहे. तिकीट बरोबर आहे. खूप लांब आहे, 3 किलोमीटरचा रोपवे म्हणजे खूप जास्त तिसरा तिकीट. डोंगर चौथ्या डोंगरावर आपण आतमध्ये जातो. पब्लिक इकडे आजूबाजूला पण पब्लिक राहते. ते जे आपण बोलतो पहाडी लोक, हीच ती पहाडी लोक असतात नेपाळची. पूर्ण घर वगैरे व्यवस्थित बांधलेली. आणि मध्येच आता उतरल्यावर लगेच इकडे पब्लिक बसते, काही विषयच नसतो. इकडे हे सगळे दर्शन घेऊन आलेले आहेत. इकडे एक्झिटचा बोर्ड आहे. पब्लिक पण सगळी बिछडली. आता अजून एक गाडी येते आमची, अर्धी पब्लिक गेली आहे, अर्धी पब्लिक पुढे थांबली. आणि इकडे वरती खूप मोठी सिटी आहे मस्त पैकी. मंदिर आहे, दर्शनासाठी पूर्ण सामान वगैरे सगळं भेटत इकडे. सामान वगैरे सगळं भेटत इकडे, काहीच दुसरं नाहीये. कोंबडे वगैरे पण ठेवले व्यवस्थित, सगळं नियोजन आहे इकडे. रेस्टॉरंट पण इंडियन हॉटेल गुप्ताजी. हे बघा, इकडे व्यवस्थित इंडियन हॉटेल भेटतं. भेंडी मसाला, बटर मसाला, इंडियन सगळं फूड भेटतं. आणि इकडे पण गुप्ताजी आहे, मारवाडी हॉटेल, गुप्ताजी हॉटेल वगैरे आहेत इकडे. आणि आजूबाजूला सगळं विकत घ्यायचंच आहे सामान, बांगड्या आणि बाकी रुद्राक्ष माळ, बाकी आपली लहान पोरांची खेळणी वगैरे आहेत. आणि समोर आता चाललोय आम्ही मंदिरात. बघूया मंदिरात काय ना काय नाही. पपणच बोलतो पण इकडे पॉमेलो बोलतात. खूप मोठे झालेत. मला पहिले वाटलं लिंबूच आहे.
इकडे हॉटेल्स वगैरे पण आहेत, चांगले हॉटेल्स पण आहेत अवेलेबल. डोंगराच्या एवढ्या वरती हॉटेल्स म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. संत्री इकडे एकदम फ्रेश भेटतात, एकदम गोड व्यवस्थित संत्री भेटतात. डायरेक्ट शेतातून काढून पण भेटतात, असा काय विषय नाहीये. एक नंबर संत्री घ्यायची असेल तर इकडून घेऊ शकता तुम्ही. आणि हे समोर आता येते आपलं मंदिर, मनोकामना मंदिर, माता पार्वतींचं मंदिर आहे. गर्दी पण खूप जास्ती वाटते मला, गर्दी पण आहेच, लाईन पण लागलेली. ते सुंदर मंदिर आहे. हे मंदिर आहे, आले मंदिराच्या एकदम जवळ. आणि हे ते आजूबाजूला सगळी लोक फोटोशूट नुसते फोटोशूट आणि फोटोशूट आहेत. खूप सारी लोक आहेत, फोटोशूट काढतात. आणि ही जी लागली लेफ्ट साईडला इकडे 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 ती लाईन आहे मंदिरात जाण्यासाठी. आणि खूप जास्ती पण गर्दी नाहीये, ठीक आहे. आल्यावरती प्रथम इकडे आल्यावर राईट साईडला एक चप्पल स्टँड पण आपल्याला आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही विषय नाही. हा इकडे राईट साईडला चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँड मध्ये चपला ठेवून मग इकडे कबूतर खाना आहे. लोक इकडे कबुतरांना खायला वगैरे टाकतात. ही आमची गँग आता चालली चप्पल ठेवायला. ही इकडे चप्पल स्टँड आहे पूर्ण. दर्शनाच्या लाईनीत लागलो आणि पहिल्यांदा ती अंडी लागलेली झाड दिसलं आम्हाला. अंडी होती, अंडी लावलेली. दर्शनाच्या लाईनीत पुढे आल्यावरती इकडे मंदिराच्या बाजूलाच मस्त त्यांचं नेपाळी नृत्य चालू होतं, त्याचा पण आम्ही आनंद घेतला. आणि त्या बाजूलाच मंदिर आहे मस्त, त्याची काहीतरी प्रथा आहे ती चालू होती, काय माहीत नाही काय आहे काय नाही, बट काहीतरी चालू होतं तिकडे. ॲक्च्युली काहीतरी एक उत्सव आहे त्यांचा आज, तो चालू होता, त्यामुळे दर्शनाची रांग पूर्ण थांबलेली होती. तर त्या उत्सवामुळे आमचं दर्शन काही नीट झालं नाही मंदिरात. तर आपण बाहेरचे दृश्य बघूया. एक्झॅक्ट मंदिराच्या लेफ्ट साईडला जे दिवे अगरबत्ती लावतात, म्हणजे त्यांची मन्नत असते त्यांची काही पूर्ण होते असं इकडे समज आहे. आणि इकडे दिवे लावल्यावरती मन्नत पूर्ण होते असं त्यांचं आहे. आणि इकडे बोकड वगैरे कोंबड्या वगैरे पण टाकतात. आता आपण थोडा एक नेपाळी डान्सचा एक आनंद घेऊया. मस्त डान्स करतायत तिकडे. त्यांचा काही उत्सव असल्यामुळे आमचं काही दर्शन झालं नाही. मुखदर्शन घेऊन आमची परतीची वारी चालू झाली. ते संत्री खूप छान भेटतात. आणि हे इथे कोंबडे वगैरे विकायला असतात, त्यांचा नवस असतो, त्यांच्यासाठी असतात कोंबडे विकायला. तर इकडे जेवण वगैरे करून परत रिटर्न जाणार खाली. हे रोपवेच्या आता मी परत चाललोय. परत जाताना रोपवेच्या बाजूला तिकडे एक छोटासा पॉइंट आहे. इकडे खाली पण असं काय विशेष तर काय नाहीये, काम वगैरे चालू आहे. इकडे एक पॉइंट आहे बस, रोपवे पॉइंट. आणि इकडूनच ज्या रोपवे आहेत त्या इकडूनच जातात.
बस एक रोपवे घेताना मी दाखवतो तुम्हाला. बरं आता हा इथून रोपवे येतोय. दुपारचा टाइम आहे, ऑपोजिट फोकस आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही. हा रोपवे आलाय आता जाईल आया. इथून रोपवे पण गेला. इकडे लोक थोडस फोटोशूट वगैरे करतात. आणि हा आहे मेन स्टेशन रोपवेचा. रोपवेचा मेन स्टेशन आहे. चा प्रवास चालू झालाय इकडून मनकामना मंदिराच्या इकडून. आणि इकडे साधू लोक पण आले आहेत. एक्झॅक्ट त्यांचं नाव मला सुद्धा माहित नाहीये, बट जे जमते मला तेवढं मी सांगतोय. अर्धी गँग आमचे पुढे गेले, अर्धी गँग आम्ही मागे आहेत. शेवटचा तर मीच आहे. आता चाललोय डायरेक्ट खाली. एक्झॅक्ट टाइम लावतो मी कितीला बसतोय आणि कितीला नाही. आणि एक आपण वेळ काढूया, किती वेळ लागतो पोचायला, किती वेळ लागतो यायला. एक्झॅक्ट चाललोय आणि टाइम झालाय परफेक्ट 3:15. 3:16 सॉरी 3:16 परफेक्ट निघालो इकडून. आता जातो डायरेक्ट खाली. आहेत 5 जण. याला काय बोलतात? रोपवे नाही, याला काय बकेट. दोघं आहे जो कॅबिन मध्ये. आणि पाची जणांची पाटले पक्की पाटले. कारण की डोंगरात तेवढे खोल आहेत, इथं दऱ्यात तेवढे खोल आहेत. कुठून आता हे इथून वरतून लय बेकार वरती आहे. आणि आता जातो आम्ही खाली. जस्ट आता हे बघा उतरतोय. 3:26 झाले. 3:26 झाल्यावरती आज खाली उतरले 3:26. म्हणजे एक्झॅक्ट टाइम वाजले 3:15 निघालेलो, 3:26 पोहोचले. कान एकदम ते असे झाले. दर्शन घेऊन आम्ही जेवण वगैरे निघालेलो. बट इकडचे रोड इतके खराब आहेत की 1 किलोमीटर जायला 15 मिनिटं लागतात. 15 ते 20 मिनिटं, कधी अर्धा तास पण जातो. एवढे खराब आहेत आणि ट्रॅफिक पण एवढी आहे. तर नेपाळ परत ट्रिप होईल आमचं असं वाटतच नाही. कारण की आम्हाला हॉटेलला पोचायचं होतं 10 वाजता, पण आम्ही पोचलो रात्री 1, 1:30, 2ला पोचलो आम्ही. तर नेपाळचे रस्ते एवढे खराब आहेत. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगला डायरेक्ट पशुपतीनाथ.